सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझं मावना गंग, जीनच्या कपडा मंदी दुनिया झाली कशी तंग, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझं मावना गंग, जीनच्या कपडा मंदी दुनिया झाली कशी तंग। आता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला ह्या व्हिडिओची आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल ऑल मटेरियल लिंक म्हणून, तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता। आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। तर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट येथे ओपन करायचं आहे। कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि सिंपली इथून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 2 नंबरला तुम्हाला 9.16चा रेशो आहे तो बॉक्स सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बोटांनी आपल्याला शिवाय सेट करायचा आहे एकदा परफेक्टमध्ये। इथून हा फोटो परफेक्ट बसल्यानंतर इथून बॅक करायचा आहे। फोटोच्या पहिल्या जुटायचे आणि नंतर ॲड इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट मावळी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावळी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावळीवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा एक ऑप्शन मिळून जाईल, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे आपलं जे सॉन्ग आहे अशाप्रकारे इथून ॲड होऊन जाईल। आता आपला हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। तर आता तुम्हाला इथे थोडं बीट जो आहे तो त्यामध्ये आपण बीट दिले आहे, थोडं इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे कशाप्रकारे बीट आहेत त्या। तर इथे तुम्ही बघू शकाल की ह्या व्हिडिओमध्ये आपण 1 2 3 अशा 21 पर्यंत बीट दिलेली आहेत। तर तुम्हाला इथे काय करायचं, सिंपली जेथून आपली बीट चेंज होते तिथून सिंपली हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा आहे, जसे ते मी सांगतोय तशा प्रकारे। तर आता इथे तुम्हाला पहिले न्यूट आल्यानंतर इथून त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये बघायचं तुम्हाला की कुठे बीट आपली चेंज होते। ते 1 बीट लिहिलं आहे ते थोडं पुढं आल्यानंतर इथून अशाबाई चेंज होईल। इथे तुम्ही बघू शकाल की अशाबाई इथून चेंज होते। तर इथून चेंज होते तर सिंपली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं। अशाप्रकारे ह्याच्या पुढची जी बीट आहे कुठे चेंज होते बघायचे। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपली बीट आहे तिथून चेंज होते। तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला बीटनानुसार इथून कट करून घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा तुम्ही हा जो फोटो आहे तो बीटनानुसार इथून कट करून घ्या जसे ते सांगितले तशा प्रकारे। तर येथे मी पण फोटो आहे तो इथून स्प्लिट करून घेतो। तर येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे तो अशा पहिल्यांदा स्प्लिट करून घ्यायचे। हे फोटो स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या आपल्या ट्रान्झॅक्शन द्यायचं सर्व फोटोला। तर सिंपली त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक पुल आउटचा हा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल, सिंपली इथून सिलेक्ट करायचा आहे। जर नाही मिळणार तर इथून सर्च करून तो इफेक्ट आहे तिथून ॲड करायचा आहे। सिंपली हा इफेक्ट इथे सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ आहे आपल्याला काय करायचे 0.3h ठेवायची। त्याच्यानंतर आपल्या इथे अप्लाय टू ऑलचं एक ओव्हर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून अशा ट्रान्झॅक्शनला इथे एक इफेक्ट मिळून जाईल। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। 3 नंबरला इथे तुम्हाला ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथून जसं मी तुम्हाला इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे तिथून ॲड करून घ्यायचे। तर हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला आपल्या सिंपली रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तो इफेक्ट तुम्हाला इथे इनमध्ये मिळून जाईल। त्याच्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे। येथे आल्यानंतर तुम्हाला कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। या स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचं त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं। येथे आल्यानंतर इंच्या ऑप्शनमध्ये येऊन येथे तुम्हाला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। पुन्हा कॉम्बोमध्ये जाऊन येथून तुम्हाला आहे ना स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे हे जे 3 इफेक्ट आहेत ते तुम्हाला नाही ना रिपीट करत कुठपर्यंत आणायचं एकदा सांगतो। तर 10 सेकंदाचे मागचे जे फोटो आहेत ते तुम्ही बघू शकाल की 10 सेकंदात तिथला फोटोचे जे मागचे फोटो आहेत तिथून सर्व ऑनलाईन हे जे 3 इफेक्ट आहे इथून ॲड करायचे। म्हणजे ते तुम्ही बघू शकाल की हा जो पहिला फोटो त्याला आपण रॉक व्हर्टिकल दिला। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ना स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे तो दिला। पुन्हा आपण रॉक व्हर्टिकल दिला। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना स्लिप अँड स्लाइड 1चा दिला। अशा प्रकारे हे 3 इफेक्ट आहेत ते तुम्हाला रिपीट करत आहे ना 10 सेकंदाचे जे पण मागचे फोटो आहेत तिथपर्यंत आणायचे।
त्याच्यानंतर सिम्पली आपले हा जो 10 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे अशा प्रकारे. इथे आल्यानंतर कंबोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ट्रेन 1चा, तो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटोत आपल्याला ट्रेन 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटोत आपल्याला ट्रेन 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला आहे ना त्याच्या पुढच्या फोटोला ट्रेन 4चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटोला आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून ह्या फोटोला इथून इफेक्ट दिल्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. इथे आल्यानंतर इंच ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोत आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. इथे आल्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून यामध्ये तुम्हाला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोत आपल्या प्लॅटिनम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. या फोटोला आपल्या प्लॅटिनम 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. या फोटोत आपल्या डिस्टोर लेप नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी येऊन आहे त्यात आपले इंच ऑप्शन आहे त्यामध्ये क्लिक करायचे. यामध्ये सेक 3 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून हे सर्व आता जे इफेक्ट सांगितले ते इथून सर्व सिलेक्ट झाल्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या इथे पहिले एंजुट यायचे. आल्यानंतर इथं तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला आहे ना सिम्पली इथून पुढे आपण आहे ना व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट मधले इफेक्ट सांगणार आहे. दोन्हीमधले सेम प्रोसेस असेल. सिम्पली तुम्हाला काय करायचं, जो पण ऑप्शन सांगेल त्यावरती क्लिक करायचे आणि इथून जर कोणता तुम्हाला इथे इफेक्ट नाही मिळाला तर इथून सर्च करू शकता आणि ऑप्शनमध्ये सांगेल कोणत्या ऑप्शनमध्ये कोणता इफेक्ट आहे तो. तर सिम्पली इथे आपल्याला आहे ना आता काय करायचं, सिम्पली इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूम नावाचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ असेल, जो आपला 10 सेकंदाचे मागचे जे पण फोटो आहेत त्यांना न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड येते 10 ठेवायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. पुन्हा आपल्या इथे पहिले एंजुटच यायचे. आता तुम्हाला इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला आहे ना स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्रिंग्रो ग्रे. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. नाव चुकलं असेल तर वरती मिळून जाईल. तर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या इफेक्टची लेंथ आहे ते आपल्या 10 सेकंदाचे जे मागचे फोटो आहेत ते सर्वांना द्यायची. त्याच्यानंतर आता तुम्हाला आहे ना टाईमलाईन आहे ते तुम्ही बघू शकाल की इथे आपले 13 सेकंदाचे तिथला जो हा फोटो आहे तिथे यायचं आहे. जेथून आपण स्प्लिट केला ते आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना 3 नंबरला 3 लेयर मिरर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 13 सेकंदाच्या तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 17 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे यायचे, जिथून आपण स्प्लिट केला त्याच्या थोडं पुढं अशा प्रकारे. इथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे ना बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ असेल आपलं जेवढा 17 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि आपल्या आता काय करायचं, हा जो मिरर 3 लेयर मिरर हा जो इफेक्ट आपण ॲड केला तोच डुप्लिकेट करायचा आहे आणि हा जो आपला आहे ना 19 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे आणून अशा ॲडजस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो 20 सेकंदाचे तिथला फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला ते यायचं आहे. इथे आल्यानंतर बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे ग्लू स्लाइसमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 4 नंबरला टेक्नॉलॉजी 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. 20 सेकंदापासून जे आपला हा जो ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल 24 सेकंदापर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.